मुंबईच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे यांची भाजपने निवड केलेली आहे आणि त्याबद्दल मी रितू तावडे यांचं अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाला या निमित्ताने कळलं की मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे आणि या मराठी माणसानंच देशाच्या स्वातंत्र्याचं आणि हिंदुत्वाचं रक्षण केलेलं. शिवसेनेनं जो निवडणुकीमध्ये प्रचाराची दिशा ठरवली, मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मराठी जनतेनं आम्हाला जे भरभरून मतदान केलं शिवसेनेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकत्रित, त्या दबावापोटीच भारतीय जनता पक्षाला मराठी महापौर करावा लागला. ऋतू तावडे या मूळच्या काँग्रेसवाल्याच आहेत. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं ओरिजिनल असं काही नाही. काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यक्रम झाला, मी पाहत होतो. मलाही आमंत्रण होतं, पण मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी तिथे गेलो नाही, तर मीही गेलो असतो. सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं. हे सलमान खानचं स्वागत होतं, एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे. हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर, की संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का, हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं असतं. कारण ज्या पद्धतीनं हिंदू मुसलमान असा एक द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रचार गेल्या काही काळापासून केला जातो, त्याच्यामध्ये संघही सामील आहे. कारण मोदी, फडणवीस, अमित शहा किंवा इतर सगळे लोक जे देशपूर्ण राजकारण करतायत हिंदू मुसलमानांचं, त्यात हे सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत. त्याच्यामुळे सलमान खान वगैरे इतर अनेक कलाकारांना आपण जे घेतलं आपल्या व्यासपीठावर, तो माझा एक प्रश्न आहे. हे सलमान खान पुरतं मर्यादित होतं, तो एक मोठा कलाकार आहे आणि लोकांना दाखवावं की सलमान खान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आला. सध्या सत्ता आहे, उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक परत आपल्या व्यासपीठावर येतील का? हा एक फार गमतीचा प्रश्न आहे, जो नंतर तिथे आपापसात चर्चेत माझ्या कानावरती आला. क्या करेंगे भाई, जाना पडता है. पण ठीक आहे, सलमान खानला बोलवलं याबद्दल स्वागत. पण या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रभक्त राष्ट्रवादी मुसलमान आहेत, त्यांचे स्वागत करा. मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीच्या वेळी संजय गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला. काय काल मुंबईच्या महापौर निवड झालेली आहे, त्यांनी सांगितलं की मुंबई आता आम्ही बांगलादेश मुक्त करू. असं कोण म्हणतंय? महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. बांगलादेशी मुक्त करण्याचं ते जे काय त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात, लक्षात घ्या. महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. ते पुन्हा हिंदू मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलून काय उपयोग झाला नाही असं मी म्हणेन. अर्थात घुसखोर बांगलादेशांना मुंबई का देशातून हाकलायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण त्याचं राजकारण जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे. मी जे म्हणालो की नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन त्यांनी भेटलं पाहिजे आणि बांगलादेश विषयी नक्की त्यांची भूमिका काय ही त्यांनी समजून घेतलं पाहिजे. बांगलादेशमध्ये गेल्या 1 वर्षापासून ज्या हिंसक दंगली सुरू आहेत
त्याच्यामध्ये आतापर्यंत आमची 450 मंदिरं पाडली, हजारो हिंदू जनतेच्या घरांना आगी लावल्या आणि जवळजवळ 230 ते 240 हिंदूंची हत्या झाली. त्यांना जाळून मारलं, त्यांच्या हत्या झाल्या, त्यांना गोळ्या घातल्या. यावर तुमचे देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अक्षर काढत नाही हिंदूंच्या संरक्षणासाठी. उलट आता माझा अंडरलाईन करून घ्या, भारताच्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये ऐकून घ्या, हे बांगलादेशी घालवायला निघाले आहेत ना महापौर, देशाच्या अर्थसंकल्पाचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की भारत सरकारनं हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केली. मी आकडा सांगेन तुम्हाला. पण बांगलादेशला मदत केली आहे की नाही, का ते का कॉन्ट्रॅक्ट किलिंग केलं का, हिंदूंना मारण्यासाठी पैसे दिले? देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कतली करणाऱ्या, हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या, हिंदूंच्या घरावरती आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात. आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय. मुंबईच्या महापौरांना जाऊन सांगा तो मी जे म्हणतोय खोटं आहे म्हणून सांगा. हिंदूंच्या कतली करण्यासाठी कोट्यावधी रुपये कालच्या अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदीने दिलेले आहेत. हे जे तुमच्या महापौरांना माहित नसेल ना, उगाच हिंदू मुसलमान करू नका. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि एक धक्कादायक प्रकार समोर आला की मोहोळमध्ये एका धाब्यावर ईव्हीएम मशीन मिळाली. कुठे मिळाल्या? सोलापूरला मिळाल्या. पैठणला आमदार लहान मुलांना घेऊन गेले शाई लावायला. अजून कुठे काय झालंय, कुठे काय झालंय. मशीन तर बंद पडल्याच. ही कसली निवडणूक? हा पोरखेळ आहे, हा पोरखेळ आहे. शिवसेनेचे उपमहापौर म्हणून ज्यांनी अर्ज भरला संजय गाडी यांनी एक महत्वाचं विधान केलं. मला माहिती, त्यांनी मला माहिती असं उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची मदत जी आहे ती संपत आलेली आहे. ते पुन्हा विधान परिषदेवर येणार का, अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यासाठी काँग्रेसची मदत घ्यावी लागेल, इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल. काय बघा, एकमेकांना मदत महाविकास आघाडी करावीच लागेल. एकमेकांना मदत करावीच लागेल. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची. त्याच्यामुळे यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील सगळ्यांचे. उद्धव साहेब पुन्हा आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे. हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. नहीं, ये अभी मैंने आपको बताया है, ये आपका सवाल नहीं है, मैंने अभी बताया आपको. ये मैंने बताया है कि मुंबई के महापौर ने, जो नवनिर्वाचित महापौर होने वाले, उसने कहा कि हम मुंबई से बांग्लादेशी को हटाएंगे. हटाइए, पूरे देश भर से हटाइए. ये आपका मूवमेंट बहुत सालों से चल रहा है. अब तक कितने हटाया उतना बोलो मुझे. हाँ, चुनाव के पहले या चुनाव के बाद ये आपकी राजनीति चलती है. बांग्लादेशी हटाओ, अरे हम क्या कब बोला कि मत हटाओ? सबसे पहले तो मुंबई में बालासाहेब ठाकरे ने ये शुरू किया था, हमने शुरू किया है. एक भी बांग्लादेशी जो घुसखोर है उसको हम नहीं रहने देंगे. लेकिन बांग्लादेश में 1 साल से जिस तरह से हिंदुओं की कत्ल हो रही है, कत्लेआम, सैकड़ों मंदिर तोड़े गए, सैकड़ों हिंदुओं के घर जलाए गए, 200 से भी ज्यादा हिंदुओं की हत्या हो गई.
हिंदुओं को भर सड़क पर जलाया गया, तब देश के प्रधानमंत्री, देश के रक्षा मंत्री, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कहाँ है? ये छोड़ दीजिए। हिंदुओं की हत्या करने वाले बांग्लादेश को भारत के अर्थ संकल्प में, भारत के बजट में करोड़ों करोड़ रुपए दिए हैं। क्यों? हिंदुओं की हत्या करने का यह इनाम है क्या? हिंदुओं की हत्या करने का इनाम भारत सरकार बांग्लादेश को दे रही, और आप लोग बांग्लादेशी हटाओ की बात करते हो। जाके पूछो मोदी जी को, मुंबई की मेयर को मैं बोलना चाहता हूँ जो होने वाली, जाके पूछो मोदी को, हम यहाँ बांग्लादेशी हटाने का मूवमेंट ले रहे हैं और आप बांग्लादेश को, जहाँ हिंदुओं की हत्या हो रही है, हिंदुओं के मंदिर जलाए जा रहे हैं, उनको आप करोड़ों रुपए की मदद कर रहे हो। ये कौन सी नीति है? ये ढोंग है सबका। सलमान खान ने ट्रेड डील में इंडिया का स्कोर 0 है और ये अमेरिका का स्कोर 18% का 18 पे आ रहा है। नहीं, ठीक तो सर इसी पे आप क्या देखते हैं? मैं देखता हूँ। हाँ बोले, आपका क्या है? सर आरएसएस को क्या है? सलमान खान ने जो है देखिए, मैंने कल देखा और मुझे आनंद हुआ कि मुंबई में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का एक कार्यक्रम हुआ। संघ को 100 साल हो गए और मोहन राव भागवती का कल एक वहाँ लेक्चर था। उसमें पूरे बॉलीवुड स्टार्स, सलमान खान से लेकर, तो सलमान खान को देखकर मुझे आनंद भी हुआ और आश्चर्य हुआ। मैंने पढ़ा कि सलमान खान को मंच पर बिठाया था। आप क्या दिखाना चाहते हो? आप सलमान खान को दिखाना चाहते हो, देखो सलमान खान हमारे मंच पर आ रहे हैं, तो देश के सभी मुसलमानों को संघ में प्रवेश या स्वीकृति आप देने जा रहे हो, तो आप जाहिर करिए। क्या सिर्फ दिखावा है? आपकी सरकार, आपके प्रधानमंत्री, आपके गृहमंत्री, आपके मुख्यमंत्री दर दिन हिंदू मुसलमान एक द्वेषपूर्ण भाषा में पूरा देश को माहौल बिगाड़ रहे हैं। और आपने कल सलमान खान को बुलाकर देश को क्या दिखाया? संघ ने क्या दिखाया? कि संघ में मुसलमानों का स्वागत है। अगर मुसलमानों का स्वागत है तो मैं भी आपका स्वागत करता हूँ। फिर ये देश में हिंदू मुसलमानों की राजनीति बंद करो, ये मेरा कहना है। चलो, त्यांनी अजून एक विधान केलेलं आहे याच्यामध्ये की हिंदू मुस्लिम याच्यामध्ये की जात धर्म आणि हे सगळं एकत्र असलं तरी कुठेतरी राष्ट्र म्हणून आपण सगळे हिंदूच आहोत आणि त्याचबरोबर भारतीय म्हणू शकतो। ये आप नरेंद्र मोदी जी को बताइए, उनकी क्लास लीजिए, अमित शाह जी की क्लास लीजिए, देवेंद्र फडणवीस जो कैबिनेट में जो बच्चे हैं कल के, उनकी क्लास लीजिए और उनको बताइए।